श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. कांदा कट करून घेतलेला आहे. आता बघा त्याच्या खाली कारले कट करून थोडा पूर्वी मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि बघू शकता की बाकीचं साहित्य दाखवते तुम्हाला. थोडंसं पाणी, मीठ आणि शुगर. थोडीशी शुगर लागणार आहे आपल्याला या भाजीसाठी. नक्करशी साखर घेतली आणि मी बनवत आहे बहुतांश लोकांना न आवडणारी पण मला खूप आवडणारी कारल्याची भाजी. आणि मसाले होते. तर शेगडीवर कढई ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकले आणि तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची. आता बघा कशा प्रकारे जिरे मोहरी उड्या मारायला सुरुवात करते. त्याच्यामध्ये तेल गरम होऊ द्यायचं आणि हे बघा जिरे मोहरी मारली उडी. अब करेंगे डान्स. खरं म्हणजे मी जे साहित्य आहे त्यामध्येच बनवते. मिडल क्लास फॅमिली असंच असतं. ज्यादा चोचली भाजी हे ते हडकत बसत नाही. जे आहे ते आहे. आणि त्यानंतर मी टाकले त्याच्यामध्ये कांदो को टाकला मी, क्योंकि जिरे मोहरिया केले थे. अब ये देखिए जाएगा कांदा. आणि त्याला मस्त प्रकारे कांदा परतून घेतला. आणि कांदा परतून घेतानाच मी त्याच्यामध्ये एक चुटकीभर साखर टाकली. बघू शकता की आता हलवायचं. मस्त प्रकारे त्याला हलवू द्यायचं त्याचा रंग बदलेपर्यंत. आणि खरं खूप लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही, पण मी सांगते की कारल्याची भाजी आवर्जून खा. कारण माणूस असो किंवा भाजी जितकी स्वीट तितकी हानिकारक असते. आणि कडू स्पष्ट बोलणारं लाखात एक परवडलं असं असतं. त्याच्यामुळे कारलं खूप चांगलं असतं तब्येतीसाठी. आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले कारले मीठ लावून ठेवलेले. पाणी नव्हतं टाकलं त्याच्यात, फक्त कारले धुवून चिरून त्याच्यात त्याला मीठ लावून कोरडं ठेवलं होतं. आणि मग नंतर कारले मस्त प्रकारे वाफवून मऊ करून घेतले. बघू शकता की कशा प्रकारे मी कारले मस्त असे वाफवून त्याला बघा नरम व्यवस्थित होऊ दिले. आणि अशा प्रकारची भाजी मी फर्स्ट टाइम केलेली आहे. कारण मी एक वेळ असंच बघता रील्समध्ये बघितली होती. त्यामध्ये टाकले लाल तिखट आणि मसाला तिखट आणि मीठ. ऑफकोर्स थोडंसं मीठ, कारण मी मीठ ऑलरेडी लावलं होतं ना कारल्याला, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं. आणि हळदी पावडर. आता बारी आहे शेंगदाण्याच्या कुटाची. तो म्हणतो बिचारा मी काय पाप केलो. हे बघा आले शेंगदाणे महाराज. आणि मग त्याला पण म्हटलं मार उडी. मारली त्याने उडी. आणि मग आता राहिलं काही फक्त नमक. इश्क का उसने भी मारी थोड़ी सी चुटकी भर में जंप. और फिर हमने उसके ऊपर नीचे अच्छी तरह से परता और अच्छी तरह से नरम होने दिया. आणि मग त्याला व्यवस्थित थोडंसं नरम होऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. नक्कर म्हणजे 2 चमचे. आणि त्याला झाकून ठेवली व्यवस्थित. हे बघा किती छान कलर आला. आणि भाजी पण खूप भारी झाली होती. तर हे बघा असं झाकून ठेवलं. आणि नंतर मी शेगडी बंद करून 5-10 मिनिट त्याला वाफवू दिले. आणि हा आहे आमचा जेवणाचा मेनू. वरण, भाकरी, कारल्याची भाजी आणि फोडणी दिलेलं ताक. भात असतो पण मी ताटात घेत नाही, कारण मला खवाटला तर नाही तर आवडत नाही. त्याच्यामुळे शेवटी
तर या जेवण करायला आणि भाजी कशी झाली सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि सपोर्ट करा मला. धन्यवाद. बाय बाय.